अजून एक टप्पा सुरू झाला आहे हाजी अली ते वरळी. येत्या काही आठवड्यांमध्ये डायरेक्ट सिलिंगचा देखील हा रस्ता कनेक्ट होईल असं मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं त्यांना थोडं प्रोजेक्टची अजून माहिती घेणं गरजेचं आहे. त्यांचंच खातं कसं चालतं ते त्यांना कळलं नाही अजून एवढ्या वर्षांमध्ये. त्यांनी एकतर ह्या प्रोजेक्टला उशीर केलेला आहे. 1-2 महिने नाही तर 7 महिने तो उशीर झाला आहे. हा प्रोजेक्ट जर आमचं सरकार असतं, आपल्याला आठवतं आपण आमच्यासोबत यायचं. प्रत्येक आठवड्यात MMRDमध्ये आम्ही ह्याची बैठक घ्यायचो, ओपन बैठक असायची आणि प्रत्येक महिन्यात नरिमन पॉईंट कफ परेड असेल, वरळी शिवडी कनेक्टर असेल, MTHL असेल, कोस्टल रोड असेल, ह्या सगळ्या रस्त्यांची आम्ही माहिती घेऊन तिथे साईट व्हिजिट करायचो स्थानिक आमदार, नगरसेवक आणि खासदारांना घेऊन. प्रश्न असा आहे, जो कोस्टल रोड डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण आमच्या सरकारमध्ये होणार होता, ह्यांनी तो वाढवला. त्याची आता ते किती प्रलंबित राहिलं मला माहीत नाही. आता जुलै आला, आम्हाला सांगितलं होतं बघा निवडणुकीच्या आधी परत एकच लेन उघडली होती. सगळे हे निवडणुकीचे खेळ असतात, त्यांचे फार्स असतात. निवडणुकीच्या आधी एक लेन उघडली, मग आता अजून एक लेन उघडली, मग एक टनल उघडलं, मग पुढचं टनल उघडलं. गंमत अशी होते की VIP रात्री पण, आता त्या दिवशी मी ट्विट केलं होतं, एक मोठा ताफा त्याच्यावरनं गेला, पण सामान्य मुंबईकरांसाठी ज्यांच्यासाठी आम्ही हा कोस्टल रोड बांधला त्यांच्यासाठी हे खोके सरकार दरवाजे उघडत नाही. माझी मागणी हीच आहे की हे जे जुलैपर्यंत का लांबलं आहे ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी. आम्ही तर करणारच आहोत. खरं तर हा कनेक्टर कधीच झाला पाहिजे होता. दुसरी गोष्ट माझी मागणी ही आहे म्युन्सिपल कमिशनरांकडे की पूर्णपणे कोस्टल रोड जो आहे तो 24 तास खुला ठेवा. एक त्यांनी बँकेसारखं ठेवलं किंवा एखादं जे 9 to 5 जॉब असतो, सकाळी 9 ते संध्याकाळी 5, रात्री VIP न अलाव करता, मग सामान्य नागरिकांना का नाही? माझं म्हणणं हेच आहे, टनेलच्या दोन्ही बाजू शनिवार रविवारी पण उघडा आणि जो कुठचा रस्ता पूर्ण झाला असेल तो पूर्णपणे उघडा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.